कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वा नरेन्द्रमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। इथे उपस्थित सर्व जैन समाजातील बंधू भगिनींना जय जिनेंद्र, नमो अरिहंताय। आज आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत दोन कारणासाठी। एक तर आपला गेल्या 2 दिवसापासून सुरू झालेला पर्युषण पर्व, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि दुसरा आपला उद्देश किंवा हेतू असा म्हणता येईल तो म्हणजे वर्धमान महावीरांविषयी मी जे काही चिंतन करतो आहे ते मला आपल्यासोबत वाटण्याची, आपल्याला सांगण्याची संधी आपण मला दिली। या मंदिर समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दुधापूरकर सर, आमच्या महाविद्यालयातील संगीत विभागातील प्राध्यापक डॉक्टर सारिका श्रावणे मॅडम, आणि आपण इथे उपस्थित सर्व माझे आई बाबा आणि आपण उपस्थित सर्व बंधू भगिनी। वर्धमान महावीरांची कृपा आपल्या सर्वांवर आहे, म्हणूनच आज आपण इथे त्यांच्याच विषयी आणि त्यांचेच विचार यावर काही प्रमाणात चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। भारताच्या इतिहासात नव्हे तर जगाच्याच इतिहासात जर आपण हा इतिहास बघितला तर इसवी सन पूर्व 6वे शतक जे होतं, इसवी सन पूर्व 6वे शतक हे अतिशय क्रांतिकारक ठरलं। त्याचं कारण असं की या कार्यकाळामध्ये, या इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये वेगवेगळे तत्वज्ञांचा उदय होत होता। युरोपमध्ये जेव्हा थेल्स नावाचं एक तत्वज्ञ उदयाला येत होता, त्याचं तत्वज्ञान समोर येत होतं। कन्फ्युशियस नावाचा एक तत्वज्ञ उदयाला येत होता, आणि हाच कालखंड म्हणजे भारतामध्ये जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता। याच कालखंडात आपले 24वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीरांचा उदय झाला होता, त्यांचं तत्वज्ञान समोर येत होतं। त्यापासून 200 वर्ष आधी, 200 ते 250 वर्ष आधी भगवान पार्श्वनाथांचा उदय झाला होता। आणि अतिशय प्राचीन असं तत्वज्ञान जे आपल्या जैन धर्माचं आहे, याचा जर आपण उगम बघितला तर तो उपनिषदांपासून आपल्याला समजतो। जेव्हा पूर्ण जगामध्ये तत्वज्ञानाचा उदय होत होता, त्याच्या आधीपासून भारतामध्ये प्राचीन तत्वज्ञानाचा उदय व्हायला सुरुवात झाली होती। जैन धर्माचा जो उदय आहे तो ज्या घटकांमुळे झाला, ज्या कारणांमुळे झाला, ते कारण शोधण्यासाठी किंवा त्या कारणांचा आढावा घेण्यासाठी, ते कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला वैदिक धर्मात जे बदल घडून आले होते, वैदिक धर्माच्या तत्वज्ञानात जे बदल घडून आले होते, ते आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे। वैदिक काळामध्ये वर्णाश्रम पद्धती होती भारतामध्ये, 4 वर्ण होते। पुढील काळामध्ये हे वर्ण कर्मानुसार न राहता जन्मानुसार झाले, आणि जन्मानुसार हे वर्ण झाल्यानंतर यामध्ये काही जटिलता यायला लागली, काही किचकटपणा यायला लागला। त्यामुळे पुढे 2 नवीन विचारधारा, 2 नवीन जीवन पद्धतींचा उदय झाला। त्या 2 जीवन पद्धती म्हणजे जैन धर्म आणि बौद्ध धर्म। मुळात भारतामधलं जे प्राचीन तत्वज्ञान होतं हे षडदर्शन होतं। 6 प्रकारचे दर्शन हिंदू धर्मात सांगितले होते, जे वेदांवर श्रद्धा ठेवणारे होते। यानंतर अजून 3 तत्वज्ञानांचा उदय इथे झाला आहे, ज्याला आपण नास्तिक एक तत्वज्ञान म्हणतो, ज्यांची श्रद्धा वेदांवर नसून कर्मावर होती। त्यामध्ये जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे आणि आजीवक संप्रदाय आहे किंवा चार्वाक दर्शन आहे। या 3 संप्रदायांचा, या 3 मतप्रवाहांचा, या 3 जीवन पद्धतींचा जो उदय झाला, त्याच्यासाठी कारणीभूत जे काही घटक ठरले ते पुढील प्रमाणे आपल्याला बघता येतील। ते म्हणजे की एक अतिशय खर्चिक अशी वैदिक यज्ञ पद्धती जी निर्माण झाली होती, की उपनिषदांमध्ये यज्ञांचं महत्त्व सांगितलं होतं की माणसाचं जीवन म्हणजे संपूर्ण यज्ञ आहे।
माणसाचं जीवन हे यज्ञ आहे आणि ते जीवन चांगलं करण्यासाठी, तो यज्ञ चांगला करण्यासाठी आपल्याला सत्कर्म करायला पाहिजे. ही मूळ यज्ञांची एक व्याख्या सांगितली होती, एक यज्ञ सांगितला होता उपनिषदांमध्ये. परंतु उपनिषदातलं जे तत्वज्ञान होतं ते काही कालानंतर मागे पडलं आणि त्यानंतर वेदांमधले कर्मकांड जे वाढायला लागले, पूजा विधींमधली बळी प्रथा जी वाढायला लागली, पशु पक्ष्यांचे बळी दिले जात होते देवाच्या नावावर, या बळी प्रथेला, या पूजा पद्धतीला, कर्मकांडाला आणि थोडक्यात म्हटलं तर अवडंबराला त्रासून जो एक सामान्य वर्ग जो होता तो या दोन धर्मांकडे आकर्षित झाला. त्याच्यामधलाच आपल्याला जैन धर्माचा उदय कसा झाला आणि त्याचं तत्वज्ञान कसं समोर आलं याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मुळात जैन धर्म सुद्धा अतिशय प्राचीन आहे. बौद्ध धर्माच्या आधी जैन धर्माचा उदय झाला आहे. आपले 24 जे तीर्थंकर आहेत ऋषभदेवांपासून वर्धमान महावीरांपर्यंत, यामध्ये पहिल्या 22 तीर्थंकरांचा जो कालखंड आहे हा अजूनही पूर्णपणे आपल्याला माहीत नाही. त्यांच्यामध्ये काही संभ्रम आहेत, इतिहासकारांमध्ये थोडे मतभेद आहेत. परंतु पार्श्वनाथ 23वे तीर्थंकर आणि 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा कालखंड ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे, ऐतिहासिकदृष्ट्या मान्य झाला आहे. आणि म्हणून पार्श्वनाथांपासून जर आपण तत्वज्ञानाचा जर उगम पाहिला तर पार्श्वनाथांनी 4 सिद्धांत सांगितले होते. आपल्याला माहीत आहे सत्य, अहिंसा, अस्तेय आणि परिग्रह, हे 4 सिद्धांत सांगितले होते. वर्धमान महावीरांनी त्यामध्ये 5वा सिद्धांत जोडला, तो म्हणजे ब्रह्मचर्य. आणि पुढे मग हे पंचमहाव्रत जे संन्यासी लोकांसाठी महाव्रत आणि गृहस्थ लोकांसाठी अणुव्रत, हे पुढे जैन धर्माचं तत्वज्ञान आणि मुख्य तत्वज्ञान म्हणून जे समोर आलं त्याचविषयी आपल्याला आज बघायचे आहे, त्याचविषयी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी वर्धमान महावीरांचं थोडक्यात एक चरित्र आपल्याला मी सांगतो. इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. वज्जी हे एक गणराज्य होतं, तिथले ज्ञातृक नावाचं जे वंश होता, या वंशातील राजा म्हणजे राजा सिद्धार्थ, त्यांची पत्नी त्रिशला यांच्या पोटी इसवी सन पूर्व 599 मध्ये एका बालकाचा जन्म झाला, ज्याचं नाव ठेवण्यात आलं वर्धमान. यांना आधी एक मोठा भाऊ होता नंदीवर्धन नावाचा. त्यांच्याच परवानगीने पुढे वर्धमान महावीर गृहत्याग करून निघाले होते. तर लहानपणीपासून अतिशय सुखसुविधांमध्ये ऐशो आरामात जगलेला हा मुलगा वर्धमान नावाचा, असं काय झालं की त्याला विरक्ती यायला लागली, वैराग्याची भावना उत्पन्न व्हायला लागली. तर यासाठी सुद्धा काही घटना कारणीभूत आहेत आणि ज्या मी आपल्याला जैन धर्माच्या उदयाची जे कारणं सांगितले तेच कारणं वर्धमान महावीरांमध्ये जीवनाविषयी, वैदिक धर्माविषयी वैराग्य निर्माण व्हायला कारणीभूत ठरले होते. खरं तर ते अतिशय महालात राहणारे, अतिशय सुखसुविधांमध्ये राहणारा तो एक परिवार होता जो अतिशय चांगला होता. परंतु वयाच्या 30व्या वर्षी आपली पत्नी, आपली लहान मुलगी आणि आपला पूर्ण राजवाडा सोडून एक अतिशय तरुण व्यक्ती पूर्ण राज्य सोडून निघून जातो. त्याच्यासाठी कारणीभूत म्हणजे वैदिक धर्मातली पशुहत्या, जी त्यांना खूप जाणवत होती. त्यांच्यापाशी या पशुहत्येविषयी त्यांना खूप हळहळ वाटत होती आणि ही पशुहत्या, या पशुहत्येला मी मान्य करणार नाही. वैदिक धर्मात जे अवडंबर माजलं होतं त्याला मान्य करणार नाही, म्हणून मी एक नवीन मार्ग शोधेल यासाठी ते निघाले. याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर जैन धर्माविषयी किंवा जैन तत्वज्ञानाविषयी वर्धमान महावीरांना आकर्षण निर्माण कसं झालं, तर मुळात त्यांचे आई वडील राजा सिद्धार्थ आणि त्रिशला देवी हे दोघं सुद्धा पार्श्वनाथांच्या परंपरेचे अनुयायी होते. त्यामुळे आधीपासून जैन तत्वज्ञानाचा परिचय हा वर्धमान महावीरांना झालेला होता आणि वयाच्या 30वी पर्यंत त्यांना त्या तत्वज्ञानाविषयी ते आकर्षित होऊ लागले, त्यांना आकर्षण निर्माण व्हायला लागलं आणि पुढे त्यांनी आपली प्रियदर्शनी नावाची मुलगी, जिचं काही ग्रंथांमध्ये गणोज्जा नाव आलं, आणि यशोदा नावाची आपली पत्नी आणि पूर्ण राजवाडा हा सगळा सोडून दिला आणि ते निघाले. 30 वर्षाचा व्यक्ती, अतिशय तरुण व्यक्ती, ज्याच्या समोर सगळे सुख लोटांगण घालून पडलेले होते, असा एक व्यक्ती
जो आपलं सर्व त्यागून निघतो तो कशासाठी, तर तपश्चर्या करण्यासाठी. आणि 30 पासून, वयाच्या 30 पासून तर 42व्या वर्षीपर्यंत 12 वर्ष अतिशय कठोर तपश्चर्या महावीरांनी केली. काय काय केलं त्यामध्ये? सर्वात पहिले त्यांनी जे तत्व स्वीकारलं, जे पार्श्वनाथांनी सांगितलेलं तत्व होतं ते म्हणजे अहिंसा. आणि ही अहिंसा इतकी कठोरपणे त्यांनी या तत्वाचं पालन केलं आहे की ज्यामध्ये या 12 वर्षामध्ये महावीरांना स्वतःला किती त्रास झाला, जितका त्याचा 1% सुद्धा आपण आज सहन करू शकत नाही. इतका मोठ्या प्रमाणात त्रास, इतक्या मोठ्या प्रमाणात कष्ट त्यांना सहन करावं लागले. आणि 1 वर्ष 2 वर्ष नाही, सतत 12 वर्ष, ज्याला आपण एक तप म्हणतो. ही 12 वर्ष जिथे जिथे वर्धमान महावीर जायचे तिथे तिथे त्यांना छळण्यात यायचं. आपल्याला माहीत आहे की त्यांनी वस्त्रांचा सुद्धा त्याग केला होता. आणि त्या अवस्थेत ते संपूर्ण प्रदेशात फिरायचे. तेव्हा अनेक वेळा विविध राजांनी त्यांना गुप्तहेर समजून जेलमध्ये टाकलेलं आहे, तुरुंगात टाकलेलं आहे. बरेच वेळा त्यांना फाशीपर्यंत लटकवण्याची सुद्धा वेळ त्यांच्यावर आली, परंतु त्यातून ते सुटले. अनेक वेळा ते भिक्षा मागायला जायचे, तर तिथे त्यांना भिक्षा दिली नव्हती जात, कारण ते वर्णानी क्षत्रिय होते. अनेक राजांचा असा नियम होता की आम्ही ब्राह्मण वर्णातील संन्यासांना भिक्षा देऊ. परंतु त्यांना तरीही इतका कठोर सगळे कष्ट सहन करून त्यांची तपश्चर्या कुठेही डगमगली नाही. आणि त्यानंतर 12 वर्ष सतत तपश्चर्या केल्यावर, सतत भ्रमंती केल्यानंतर जिल्ह्रिका नावाचा जो प्रदेश होता, या प्रदेशात ऋजुपालिका नदीच्या किनारी एका शाल वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे काय आहे, ज्ञानप्राप्ती होणं म्हणजे काय आहे? आपण वैदिक धर्मामध्ये त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. जैन आणि बौद्ध धर्मामध्ये त्यांना ज्ञानप्राप्ती म्हटलं गेलं आहे. जैन धर्मामध्ये त्याची पुढची एक पायरी म्हणजे कैवल्य ज्ञान म्हटलं गेलं आहे. ही ज्ञानप्राप्ती म्हणजे काय होते, काय असते ज्ञानप्राप्ती? तपश्चर्या केल्यानंतर, इतका जास्त काळ तपश्चर्या केल्यावर असं काय घडते माणसाला की तो इतरांपासून वेगळा होऊन जातो, इतरांपेक्षा श्रेष्ठ होतो. श्रेष्ठ म्हणजे फक्त धर्मानी नाही, तर तो ज्ञानाने श्रेष्ठ होतो. तर असं काय होतं? मूळ म्हणजे त्यांना माहीत होऊन गेलं होतं की आपला जन्म कशासाठी झाला आणि आपल्याला आता पुढे करायचं काय आहे. आणि ही ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर 42व्या वर्षी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, ज्ञानप्राप्ती झाली. आणि तिथून पुढे 30 वर्ष, जितक्या वर्षाचे ते स्वतः असताना त्यांनी घर सोडलं, तितके वर्ष पुढे त्यांनी प्रचार प्रसार केला आहे. आधीच्या तीर्थंकरांचं त्यांनी जे सिद्धांत सांगितले होते त्या सिद्धांतावर त्यांनी चिंतन मनन केलं. आणि त्यानंतर आपलं एक नवीन तत्त्वज्ञान, अतिशय सोप्या भाषेतलं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. आणि हे प्रचार प्रसार करण्यामध्ये पुढचे त्यांनी 30 वर्ष घालवले आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, निधन झालं. परंतु हे 30 वर्ष मग त्यांनी सांगितलं काय लोकांना? तत्त्वज्ञान कोणतं सांगितलं? आपल्याला सर्वांना माहीत आहे की जैन धर्मातले पंचमहाव्रत आहे, अणुव्रत आहेत, त्रिरत्न आहेत. या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. मग आजच्या काळामध्ये कशा पालन करायचं, हाच तर आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. की त्यावेळी सांगितलेलं, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान आज आपण 2024 मध्ये जगतो आहोत. कशा पद्धतीने आचरणात आणता येईल, कशा पद्धतीने आपण वर्धमान महावीरांचे, भगवान पार्श्वनाथांचे अनुयायी म्हणण्यासाठी पात्र होऊ शकू, याच गोष्टीवर आज आपल्याला चर्चा करायची. मुळात जैन तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू मानव आणि मानवता होते. हे दोन मूल्य, एक म्हणजे मानव आणि दुसरी म्हणजे मानवता, या दोन मूल्यांवर त्यांनी पूर्ण त्यांचं तत्वज्ञान आधारलेलं होतं, जे एका सामान्य माणसाच्या आध्यात्मिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्वाच्या उन्नतीसाठी असं एक निर्माण केलेलं हे तत्वज्ञान आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये त्यांनी सर्वात पहिले तत्वज्ञान सांगताना त्रिरत्न सांगितले होते. हे त्रिरत्न कोणते आहेत? आपल्याला माहीत असेल, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य.
आता या त्रिरत्न जर आपण समजून घेतले तर इथूनच आता पुढची पूर्ण लिंक आपल्याला लागेल. पंचमहाव्रत काय आहे, पर्युषण पर्वामध्ये जे आपण 10 लक्षणं जे आपले आहेत, 10 धर्म जे सांगितले आहेत, याचा या त्रिरत्नांशी काय संबंध आहे, पंचमहाव्रतांचा त्रिरत्नाशी काय संबंध आहे, किंवा ज्ञानाचे जे प्रकार सांगितले आहे, अनेकांतवाद सांगितला आहे, स्यादवाद सांगितला आहे, या सगळ्या सिद्धांतांचा, पुनर्जन्म आणि कर्मवाद या सगळ्या सिद्धांतांचा त्रिरत्नांशी काय संबंध आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मुळात हे जे त्रिरत्न सांगितले, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य, यातील सम्यक चारित्र्य अतिशय महत्त्वाचं. आणि हे सम्यक चारित्र्य निर्माण करण्यासाठी पुढचे सगळे तत्व महावीरांनी सांगितलेले आहे, जे आधी पार्श्वनाथांनी सांगितले. तत्पूर्वी आपण तीर्थंकरांचा एकदा अर्थ जाणून घेतला तर आपल्याला अजून पुढचं सगळं ऐकताना आपल्याला आनंद वाटेल. तीर्थंकर कोणाला म्हणायचं, 24च तीर्थंकर का झाले, त्यानंतर कोणालाही तीर्थंकर ही अशी महत्वाची पदवी आपण का नाही दिली, त्याच्यासाठी कारण कसं आहे, त्या तीर्थंकर शब्दाचा अर्थ इतका गहन आणि इतका मोठा आहे की तीर्थ म्हणजे सागर. हा आयुष्य रूपी, संसार रूपी जो भवसागर आहे, याला पार करून जाणारे, कर म्हणजे पार करणे, त्याला पार करून जाणारे जे गुरु आहेत आपले, त्यांना आपण तीर्थंकर हे महत्वाचं एक पद दिलं आहे, इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. या संसार रूपी सागरातील सर्व मोह मायांपासून मुक्त होऊन जे हा संसार रूपी सागर पार करून देतात आणि फक्त स्वतः पार करत नाही तर इतरांना सुद्धा पार करण्यासाठी मार्गदर्शन करतात, अशाच विभूतिमत्वांना, अशाच व्यक्तिमत्वांना आपण तीर्थंकर म्हणतो. आणि असे 24 तीर्थंकर आपल्या धर्मात झाले. या तत्वज्ञानामध्ये 24 तीर्थंकर झाले, ज्याच्यातलं मूळ आपलं तत्वज्ञान जे बघायचं आहे ते म्हणजे पार्श्वनाथांचे 4 सिद्धांत आणि त्यानंतर वर्धमान महावीरांनी त्यामध्ये जोडलेला एक 5वा सिद्धांत, तो म्हणजे ब्रह्मचर्य, जो अतिशय महत्वाचा आहे आजच्या जीवनात. कोणते 5 पंचमहाव्रत सांगितले, कोणते 5 सिद्धांत सांगितले. पहिला सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह, हे 4 सांगितले होते पार्श्वनाथांनी. आणि त्यामध्ये 5वा सिद्धांत जोडला वर्धमान महावीरांनी, तो म्हणजे ब्रह्मचर्य. आता हे जे त्रिरत्न आहेत ज्याच्याशी आपल्याला संबंध जोडायचा आहे या पंचमहाव्रतांचा आणि पंचानुव्रतांचा, आहे एकच की सम्यक दर्शन म्हणजे काय. तर आपल्या गुरूंनी, तीर्थंकरांनी किंवा जैन धर्माच्या तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये जे जे ज्ञान सांगितलेलं आहे, आपल्या गुरूंनी, आपल्या तीर्थंकरांनी जे आपल्याला उपदेश केले आहेत, त्यावर अटळ असा विश्वास ठेवणे म्हणजे सोप्या भाषेत सम्यक दर्शन. यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत तुम्ही विश्वास नाही ठेवणार तोपर्यंत ते तुमच्या कामात येणार नाही. आपण जेव्हा एखादी वस्तू एखाद्या दुकानदाराकडून घेतो, आपण त्या दुकानदारावर विश्वास ठेवतो ना. जर त्यांनी म्हटली आहे की या वस्तूची गॅरंटी 1 वर्षाची आहे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, म्हणूनच ती वस्तू घेऊ शकतो. त्याच पद्धतीने हे अतिशय एक छोटं उदाहरण होतं की जोपर्यंत आपण तीर्थंकरांच्या उपदेशांवर, जैन धर्माच्या तत्वज्ञानांवर विश्वास ठेवू शकणार नाही, तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही, तोपर्यंत आपल्याला मोक्ष प्राप्तीचा, मुक्ती मिळवण्याचा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणून पहिलं सांगितलंय सम्यक दर्शन. जे तुमच्या तीर्थंकरांनी आपल्याला सांगितलं आहे त्यावर विश्वास ठेवा, चांगला विश्वास ठेवा. सम्यकचा अर्थ आहे चांगला, सम्यक दर्शन, चांगला विश्वास ठेवा, त्याच्यावर शुद्ध मनाने विश्वास ठेवा. दुसरं सांगितलं सम्यक ज्ञान. यामध्ये सुद्धा 4-5 प्रकारचे ज्ञानाचे प्रकार सांगितले आहे. मती ज्ञान आहे, श्रुती ज्ञान आहे, अवधी ज्ञान आहे, कैवल्य ज्ञान आहे. तर कैवल्य ज्ञान किंवा केवळ ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ पातळीवरचं एक ज्ञान सांगितलं. आणि जे मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंवर विश्वास ठेवावा लागेल. ज्ञान असलं पाहिजे तुम्हाला. ज्ञान कधी मिळेल जेव्हा तुम्ही विश्वास ठेवा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सम्यक चारित्र्य. आणि आता या सम्यक चारित्र्य या रत्नापासूनच पुढे आपलं पूर्ण तत्वज्ञान सुरू होते. सम्यक चारित्र्य निर्माण करण्यासाठी करायचं काय आहे, तर तीर्थंकरांनी आपल्याला जे 5 सिद्धांत सांगितले त्या 5 सिद्धांतांचं पालन करायचं आहे. तेव्हाच आपलं
चारित्र्य निर्माण होईल, सम्यक चारित्र्य आपलं निर्माण होईल, आपण सम्यक चारित्र्याचे धनी होऊ शकू. मग सम्यक चारित्र्य काय आहे? भ्रष्टाचार न करणे, सोप्या भाषेत आजच्या भाषेत सांगायचं झालं तर भ्रष्टाचार न करणे, कोणाला मुद्दामून त्रास न देणे, या सगळ्या गोष्टी चारित्र्याच्या आहेत. स्त्रियांचा आदर करणे, महिला हा जैन धर्मामध्ये एक खूप महत्त्वाचा विषय होता की अगदी सुरुवातीच्या काळापासून महिलांना जैन धर्मामध्ये अतिशय आदराचं स्थान होतं. वर्धमान महावीरांनी दिलं होतं. त्याचं कारण असं आहे की सम्यक चारित्र्य. सम्यक चारित्र्य समजून घेण्यासाठी सर्वात पहिले महिलांचा आदर करणं समजून घ्यावा लागतं. आणि या इथूनच आता सम्यक चारित्र्यापासूनच आपले पुढचे जे 5 महाव्रत सांगितले आहेत पार्श्वनाथांनी आणि महावीरांनी, ते कोणते कोणते? तर सर्वात पहिले सत्य, नेहमी सत्य बोलणे. परंतु सत्य म्हणजे काय हे महत्वाचं समजून घ्यायचं आहे. सत्य म्हणजे मी जे बोलतो ते आहे का सत्य, की माझं सगळं खरं आहे का, की जे खरं आहे ते माझं आहे, माझं ते खरं किंवा खरं ते माझं, या दोन मधला जो फरक आहे ना, तेच म्हणजे ही सत्य घटक आहे. सत्याचा ज्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त लोकांचं चांगलं होणार असेल ते खरं सत्य आहे, ते शाश्वत सत्य आहे. की फक्त माझा फायदा होणार आहे म्हणून ते सत्य आणि इतरांचं नुकसान होणार आहे म्हणून सगळं असत्य, असं नाही. मुळात सत्य म्हणजे कधीही खोटं न बोलणे, कोणाशीही अप्रामाणिक न होणे, सरळ मार्गाने जीवन जगणे, या सगळ्या गोष्टी सत्यामध्ये अपेक्षित आहे. सत्य म्हणजे फक्त बोलण्यातली सत्यता नाही, वागण्यातली पण सत्यता. जे बोलतो आहे ते वागतो का आपण, हे सगळं समजून घ्यावे लागेल. आणि म्हणून सत्य सर्वात पहिले सत्य सांगितलं आहे महावीरांनी. दुसरं अहिंसा. आता अहिंसाचा एक खूप व्यापक अर्थ समजून घ्यावा लागेल, तेव्हाच्या परिस्थितीतला अर्थ आणि आताच्या परिस्थितीतला अर्थ. अहिंसा कोणत्याही जीवाची हिंसा न करणं, हे पार्श्वनाथांनी आणि महावीरांनी सांगितलं होतं. की चुकीने सुद्धा कोणत्या जीवाला न दुखवणं. मग आता हिंसा न करणं म्हणजे आपण फक्त हाताने किंवा शस्त्रांनी हिंसा करतो का, तर बोलण्यातून सुद्धा कोणाची हिंसा करायला नको, कोणाचं मन दुखवल्या नाही गेलं पाहिजे. या पद्धतीने अहिंसेचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. परंतु पुढील काळामध्ये जेव्हा इतर जे आपले पुढील काळातले जे जैन साधू होते, जैन संन्यासी होते, तत्वज्ञ होते, त्यांनी या अहिंसेमध्ये, या अहिंसेच्या तत्वामध्ये थोडा बदल केला. यामध्ये खूप जैन साहित्यातली एक खूप प्रसिद्ध एक कथा आहे कालकाचार्यांची. कालकाचार्यांच्या मठावर जेव्हा एका राजाने आक्रमण केलं आणि त्यांच्या मठातील त्यांच्या एका भिक्षू भगिनीला तो राजा उचलून घेऊन गेला, त्यावेळी कालकाचार्यांना सुद्धा अहिंसेचं व्रत सोडावं लागलं. आधी त्या राजाला समजून सांगावं लागलं आणि जेव्हा तो राजा ऐकत नव्हता तेव्हा दुसऱ्या राजाची मदत घेऊन त्या राज्यावर आक्रमण करावं लागलं. म्हणजे इथे काय आहे अहिंसा म्हणजे? इथे अहिंसा अपेक्षित कशी आहे तर अनावश्यक हिंसा टाळणे, परंतु जिथे आवश्यक आहे तिथे हिंसा करावी लागणार जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर. पुढील काळामध्ये जो बदल झाला तत्वज्ञानात थोडासा, कालकाचार्यांचं जर कथेमधलं जर तुम्ही चित्र बघितलं तर तिथे ते स्वतः सुद्धा घोड्यावर बसून त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण आहे. म्हणजे एक जैन साधू स्वतः युद्धासाठी सज्ज झालेले आहे, कारण ती धर्माची गरज आहे. त्यामुळे अहिंसेचं तत्व जे सांगितलं होतं ते पाळणं अतिशय आवश्यक आहे. की कोणत्याही जीवाची हिंसा न करणं. परंतु आताच्या परिस्थितीत जेव्हा इतका मोठा धोका आहे या धर्मावर आणि देशावर, यावेळी आपल्याला संन्यासी अपेक्षित कसे आहे, ज्याला शास्त्राचा आणि शस्त्राचं दोन्हीही गोष्टी
बुद्धीचं दोन्ही विषयांचं ज्ञान असेल असा संन्यासी आपल्याला अपेक्षित आहे. आणि हीच गोष्ट कालकाचार्यांच्या कथेवरून आपल्याला समजते की जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्यांना सुद्धा हिंसा करावी लागली, परंतु ती हिंसा फक्त आपल्या भिक्षू भगिनीला वाचवण्यासाठी होती. की आता आपण एकदा हिंसा केली म्हणून आता आपण नेहमी युद्ध करत राहायचं असं नाही. त्यांनी अहिंसेचं तत्व फक्त त्या घटनेपुरतं सोडलं होतं किंवा थोडा बदल केला होता, परंतु त्यानंतर पुन्हा अहिंसेचं तत्व तसंच सुरू आहे. कोणत्याही जीवाची हिंसा न करणे. आता जे भिक्षू लोक आहेत, आपले जे जैन मुनी आहेत सगळे, यांना या 5 महाव्रतांचं पालन अतिशय कठोरपणे करावं लागतं. यामध्ये सत्य आहे, अहिंसा आहे, अस्तेय आहे, चोरी न करणे. चोरी म्हणजे फक्त पैशाची चोरी का, विचारांची चोरी आहे. आता तर प्लॅजियरिझम वगैरे किती गोष्टी आल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचं साहित्य सुद्धा चोरून घेतो, स्वतःच्या नावावर प्रकाशित करून टाकतो. म्हणून प्लॅजियरिझम किंवा IPR ज्याला म्हणतात, बौद्धिक संपदा अधिकार, या गोष्टी सुद्धा आता नवीन पिढीला माहीत असायला पाहिजे. तर अस्तेय हा एक सिद्धांत खूप समजून घेणं आवश्यक आहे. चोरी न करणं, फक्त पैशाची चोरी नाही, विचारांची चोरी सुद्धा करायची नाही, साहित्याची चोरी सुद्धा करायची नाही. जीवन जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे, मानसिक शारीरिक या कोणत्याच गोष्टीची चोरी न करणे इतका व्यापक अर्थ अस्तेयामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. चौथं व्रत आहे अपरिग्रह. आता अस्तेय म्हणजे चोरी न करणे, पण मग अपरिग्रह म्हणजे काय आहे की अनावश्यक संपत्ती जवळ न ठेवणे. सोपा एकदम अर्थ. कोणतीही अनावश्यक संपत्ती जवळ न ठेवणे. जर मला गरज आहे 2 चपलांच्या जोड्यांची, तर मी कशाला 4-5 चपलांची जोड माझ्याकडे ठेवून, ज्यांना गरज असेल त्यांना देऊन देईल. जर मला गरज आहे 2 शर्टांची, तर माझ्याकडे जर 10 शर्ट असतील तर ते 10 शर्टांपैकी जर मला 2च शर्टांची गरज आहे तर इतर 8 शर्ट ज्यांना गरज आहे अशा गरजू लोकांना आपण दान केले पाहिजे. हीच गोष्ट महावीरांनी आणि पार्श्वनाथांनी अपरिग्रहामध्ये सांगितली. कोणतीही संपत्ती जवळ न ठेवणे, आवश्यक आहे तेवढंच जवळ ठेवायचं, बाकीचं सगळं समाजातील गरजू लोकांना दान करायचं. 5वा एक मुद्दा जो यामध्ये 5वा सिद्धांत जो महावीरांनी यामध्ये जोडला होता तो म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य सुद्धा खूप व्यापक अर्थ सांगितला आहे की कोणतीही अशी कृती न करणे की ज्यामुळे आपल्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होईल. कोणतीही अशी कृती न करणे, कोणतीही अशी क्रिया न करणे ज्यामुळे आपल्या चारित्र्याला डाग लागेल. ब्रह्मचर्याचं पालन सम्यक चारित्र्यासाठी अतिशय आवश्यक आहे. सम्यक चारित्र्य जर घडवायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर शेवटचा जो घटक आहे, शेवटचं जे व्रत आहे ब्रह्मचर्य, हे पालन करणं खूप आवश्यक आहे. हे पंचमहाव्रत जे संन्यासी लोकांसाठी सांगितले गेले, ज्यांना जैन धर्माच्या भाषेत श्रवण म्हटलं गेलं. श्रवण आणि श्रावक या 2 गोष्टी सांगितल्या. 2 प्रकारचे अनुयायी सांगितले. श्रवण म्हणजे सर्व त्याग करून धर्माचं कार्य करण्यासाठी गृहत्याग केलेला, संसार त्याग केलेले लोक म्हणजे श्रवण, संन्यासी लोक. यांच्यासाठी 5ही व्रत अतिशय कठोरपणे पालन करायला सांगितले. परंतु मग श्रावक म्हणजे कोण? तर जे लोक गृहस्थाश्रमात आहेत, जे लोक संसारात आहेत, त्यांच्यासाठी 5 व्रतांपैकी 4 व्रत सांगितले आहे, ज्याचं पालन करणं त्यांना अनिवार्य आहे. मग त्याच्यामध्ये पुढील काळात काही त्यांना शिथिलता देण्यात आली, काही सूट देण्यात आली, परंतु ब्रह्मचर्य सोडलं तर सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 सिद्धांतांचं, या 4 तत्वांचं पालन करणं प्रत्येक जैन अनुयायाला आवश्यक आहे. गृहस्थाश्रमात असेल तर त्याला 4 अणुव्रत आहेत, सत्य, अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह. आणि जर संन्यासी माणूस आहे, श्रमण आहे, तर त्याला 5ही हे व्रत आहे ज्यांना महाव्रत म्हटलं गेलं. घटक तेच आहे, तत्व तेच आहे, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. हेच 5 घटक आहेत, त्याच्यामध्ये बदल नाही. फक्त संन्यासांसाठी जर लागू झाले तर त्यांचं पालन अतिशय कठोर होऊन जाते. आपण जेव्हा बोलतो, आपल्या बोलण्यातून सुद्धा अनेक जीवजंतू मरतात.
मग बोलण्यातून हिंसा होते आहे. आपण जेव्हा श्वास सोडतो तोंडातून किंवा नाकातून तेव्हा सुद्धा अनेक जीवजंतूंची तिथे मृत्यू होऊन जातो, त्यांचा मृत्यू होतो. मग अशा वेळी जे संन्यासी लोक आहेत ते काय करतील, तर ते तोंडाला पट्टी बांधतील किंवा कपडा बांधतील आणि मग बोलतील, म्हणजे हिंसा कमी होईल. परंतु गृहस्थाश्रमाचे जे श्रावक लोक आहे, आपल्यासारखे जे अनुयायी आहेत, यांच्यासाठी या तत्वामध्ये शिथिलता दिली आहे. या तत्वामध्ये त्यांना सूट दिली आहे की प्रत्येक जण आता आपण पट्टी बांधून नाही राहू शकत, समाजात वावरायचे आहे. म्हणून मग गृहस्थाश्रमातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी अणुव्रत म्हटल्या गेले 4 गोष्टी. आणि श्रमण जे लोक आहेत, संन्यासी जीवन जगणारे जे लोक आहेत, त्यांच्यासाठी महाव्रत म्हटले गेले 5 गोष्टी. अशा पद्धतीने हे तत्वज्ञान समोर आलं. यानंतर एक अतिशय महत्वाचा जो सिद्धांत होता, ज्यामुळे जैन धर्म इतर धर्मांपासून, इतर तत्वज्ञानांपासून आणि इतर जीवन पद्धतीपासून वेगळा होतो, ते म्हणजे अनेकांतवाद. जैन धर्माची ही देणगी आहे, आपल्या जैन तत्वज्ञानाची देणगी आहे भारतीय तत्वज्ञानामध्ये आणि जागतिक तत्वज्ञानासाठी अनेकांतवाद. तर अनेकांतवाद काय आहे, तर जर एखादी वस्तू आहे, एखादा घटक आहे, तर त्याचे अनेक पैलू असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या वस्तूचे, एखाद्या घटकाचे अनेक पैलू असतात, हे मान्य करणे म्हणजे अनेकांतवाद. एका जीवामध्ये अनेक आत्मा असतात, एका घटकाचे अनेक पैलू असतात, वेगवेगळ्या दृष्टिकोनाने त्या घटकाचा, त्या घटनेचा अभ्यास करणे, त्याला म्हणतात अनेकांतवाद जैन धर्माच्या मध्ये. आता हा आपल्या समोर इथे स्मृती चिन्ह आहे, सन्मान चिन्ह आहे. मी म्हणेन हे सन्मान चिन्ह आहे. तुम्ही जर म्हटलं, तुमच्यापैकी जर कोणी म्हटलं की ही एक लाकडाची वस्तू आहे, दुसऱ्या एखाद्या आपल्या इथे उपस्थितांपैकी जर कोणी म्हटलं की हे तर शो पीस आहे, मग आपण सगळ्यांना चुकीचं म्हणू शकतो का की नाही हा मोमेंटो आहे आणि बाकी सगळे चुकीचे आहेत, असं म्हणू नये शकत. कारण जैन धर्मामध्ये तेच सांगितलं आहे की लाकडाची वस्तू आहे ना, आहे, शो पीस आहे का, आहे, मोमेंटो पण आहे, आठवण आहे खूप मोठी. मग या 4-5 गोष्टी गृहीत धरणे एकाच वस्तू बाबतीत, याला म्हणतात अनेकांतवाद. एकाच वस्तूविषयी विविध पैलूंनी त्याचं स्वरूप जाणून घेणं, याला अनेकांतवाद. आणि पुढे याची पायरी आहे ती म्हणजे स्यादवाद. की विविध 7 प्रकारे एखाद्या वस्तूचं, एखाद्या घटकाचं अध्ययन करणे, त्याचं स्वरूप जाणून घेणे, याला स्यादवाद म्हटलं आहे. त्याचं अस्तित्व मान्य करणे, दुसरं त्याचं अस्तित्व नाकारणे, काही वेळा तिथे संभ्रमावस्था निर्माण होते, असे वेगवेगळे 4 प्रकार सांगितले स्यादवादाच्या सिद्धांतामध्ये. ज्यामध्ये एखाद्या वस्तूविषयी पूर्ण ज्ञान करून घेण्यासाठी, त्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी जसा अनेकांतवादाचा सिद्धांत आहे, तर अनेकांतवादाची पुढची पायरी म्हणजे स्यादवादाचा सिद्धांत. त्यानंतर एक जो इतरही धर्मांमध्ये ही गोष्ट आहे ती म्हणजे कर्मवाद आणि पुनर्जन्म. हे वर्तमान महावीरांनी सांगितलं, अतिशय सोपा सिद्धांत सांगितला की पुनर्जन्म हा कशामुळे होतो, एखाद्या आत्म्याचा पुनर्जन्म कशामुळे होतो, मानवाचा पुनर्जन्म कशामुळे होतो, तर ते आहे त्याच्या कर्मामुळे. कर्म जर चांगले असतील, तुम्हाला चांगला पुनर्जन्म मिळेल, चांगला जन्म मिळेल पुढचा. कर्म वाईट असतील, वाईट जन्म मिळेल. आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी मग काय सांगितलं आहे, कैवल्य ज्ञान प्राप्ती, त्याच्यासाठी पुन्हा तपश्चर्या, आत्मक्लेश, या काही गोष्टी सांगितल्या ज्या अतिशय कठीण आहेत पण अशक्य नाही. आजही आपण बघतो की आपले जे जैन साधू आहेत ते अतिशय क्लेशदायक जीवन जगतात, कारण त्यांना मोक्ष प्राप्ती करायची असते, मुक्ती मिळवायची असते, जन्म मृत्यूच्या चक्रातून त्यांना मुक्त व्हायचं असते. आणि त्यासाठी कर्मनाश आवश्यक आहे. जैन धर्माचे सांगितलं की जोपर्यंत आपला कर्मनाश होत नाही, जोपर्यंत आपण सर्व कर्मातून, सर्व भोगातून, सर्व मोहातून
मिळणार नाही. मुळात कर्मवाद, कर्माचा सिद्धांत आणि पुनर्जन्म हे कसं सांगितलं आहे की सरळ सरळ तुम्ही जसे कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल, तसा तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. मग इतके चांगले कर्म करा, इतके चांगले प्रयत्न करा की तुम्ही या कर्माच्या चक्रातून आणि जीवन मृत्यूच्या चक्रातूनच मुक्त होऊन जा. हा एक सिद्धांत सांगितला, अतिशय महत्वाचा. मोक्ष आणि ज्ञान प्राप्ती यासाठी सर्व जैन अनुयायांचं मुख्य ध्येय म्हणजे काय आहे? तर मोक्ष, ज्ञानप्राप्ती. मग आता या ज्ञानामध्ये पण वेगवेगळे 4 ज्ञान मी तुम्हाला सांगितले. मधी ज्ञान, श्रुती ज्ञान, अवधी ज्ञान आणि कैवल्य ज्ञान. परंतु हे ज्ञान मिळवण्यासाठी कोणते कोणते कर्म सांगितले आहेत, कोणते तत्व सांगितले आहेत? तर त्यामध्ये सुद्धा जीव, अजीव, पुद्गल, आश्रम, संवर, निर्जरा, बंधन, कर्म आणि ज्ञान हे 8 तत्व, अष्टतत्व सांगितले महाराजांनी. की या 8 तत्वांचं जर पालन केलं तर आपण या ज्ञानप्राप्तीपर्यंत आणि मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचू शकतो. ही एक अवस्था आपल्याला निर्माण होऊ शकते, ही अवस्था आपण गाठू शकतो, ही अवस्था आपण मिळवू शकतो. शेवटचा सिद्धांत महावीरांचा नाही, आपल्या व्याख्यानातला शेवटचा सिद्धांत अतिशय महत्वाचा. आणि या सिद्धांतामुळे जैन धर्म, बौद्ध धर्म, चार्वाक संप्रदाय हे वैदिक धर्मापासून वेगळे झाले. तो म्हणजे अनिश्वरवाद, ईश्वराचं अस्तित्व नाकारणे. काय म्हटलं महावीरांनी? अनिश्वरवाद म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय? आता आस्तिक आणि नास्तिकची जर आपण डेफिनेशन बघितली, जर त्याची व्याख्या बघितली, तर त्यामध्ये सुद्धा 2 गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कोण असतो नास्तिक आणि कोण असतो आस्तिक. मनुस्मृती ग्रंथ जो आहे, या मनुस्मृती ग्रंथामध्ये सांगितलं की ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक हे आस्तिक असतात. आणि शंकराचार्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जो वेदांवर विश्वास ठेवतो तो म्हणजे आस्तिक. आता जेव्हा आपण जैन धर्माचा विचार करतो तर या दोन्हीही व्याख्यांचा जर आपण बघितलं, या दोन्ही व्याख्यांचा अर्थ बघितला, तर दोन्ही स्वरूपात जैन धर्म नास्तिकतेकडे झुकतो. ईश्वराचं अस्तित्व अमान्य केलं आपण. आणि दुसरी म्हणजे वेदांवरचा विश्वास आपण सोडला, कारण त्यामधूनच कर्मकांडाला जन्म झाला होता, कर्मकांड समोर आले होते. म्हणून 2 ज्या व्याख्या सांगितल्या जातात नास्तिक दर्शनच्या, नास्तिकतेच्या, त्या दोन्हीही व्याख्यांमधून जैन धर्म नास्तिकतेकडे आपल्याला झुकताना दिसतो. कसा? ईश्वराचं अस्तित्व आपण अमान्य केला. आणि दुसरी म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे जे संप्रदाय होते त्यांचा आपण विरोध केला. त्यामुळे या दोन्हीही व्याख्यांमधून आणि या दोन्ही स्वरूपात जैन धर्म नास्तिकतेकडे झुकताना तेव्हाच्या काळात झुकलेला होता. त्यानंतर बरेच बदल झाले. आपण वैदिक धर्माच्या बऱ्याच उपासना पद्धती स्वीकारल्या, सण उत्सव स्वीकारले, परंतु यामध्ये ईश्वर कोण आहे? महावीरांनी काय सांगितलं की ईश्वर म्हणजे कोणी नाही. या सृष्टीचा निर्माण करता ईश्वर नाही. अतिशय वैज्ञानिक गोष्ट सांगितली, अतिशय तर्कयुक्त गोष्ट सांगितली की या सृष्टीचा निर्माण करता कोणी ईश्वर नसून हे एक चक्र आहे की जसं एक माणूस निर्माण होतो, तो पुढे आपल्या संतान जन्माला घालतो, त्याचं आयुष्य संपलं की त्याच्या जागी त्याची संतान येते. चक्र आहे हे सरळ सरळ. एक बीज आपण मातीत टाकतो, त्याच्यापासून एक रोप तयार होते, त्या रोपाचं वृक्ष होते, त्या वृक्षाला फळं लागतात, त्या फळातून पुन्हा एक बीज तयार होते, पुन्हा हे चक्र चालत राहतं. मृत्यू, जन्म, जीवन, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा जीवन, हे चक्र आहे आणि हे असंच चालत राहणार आहे. यासाठी ईश्वराची गरज नाही. हे खूप मोठं विधान, हे खूप मोठा सिद्धांत महावीरांनी सांगितलं. परंतु मग ईश्वर कोण आहे? ईश्वर कोणी अशी कोणती शक्ती नाही आहे का आपण ईश्वर होऊ शकतो, इतका मोठा विश्वास महावीरांनी आपल्याला दिला. जे त्रिरत्न सांगितले, जे पंचमहाव्रत सांगितले,
जे तत्वज्ञान सांगितलं त्याचं जर काटेकोरपणे पालन केलं आणि जर आपल्याला मुक्ती मिळाली, ज्ञानप्राप्ती झाली, तर मनुष्य स्वतः ईश्वर पदाला पोहोचू शकतो. याचं कारण म्हणजे महावीरांनी सांगितलं आहे की ईश्वर म्हणजे काय, तर मानवाची अतिशय विकसित अशी अवस्था म्हणजे ईश्वर. आपली बौद्धिक पातळीवर, वैयक्तिक पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर अतिशय विकसित, अतिशय उच्च अवस्था म्हणजे ईश्वर, असं महावीरांनी सांगितलं. मग या फॉर्म्युलानुसार, या उक्तीनुसार आपण सगळे ईश्वर बनू शकतो. आता आपल्याला वाटेल की आपण ईश्वर आहोत, आपण ईश्वर बनू शकतो, पण त्यासाठी हे सगळं पालन करावं लागेल. ते महावीरांनी सांगितलं. ईश्वर म्हणजे कोणती शक्ती नाही, ईश्वर म्हणजे प्रत्येक मनुष्य आहे आणि मानव स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार आहे. इतकी मोठी गोष्ट महावीरांनी सांगितली होती. काय केलं तर आपण ईश्वर पदाला पोहोचू शकतो, ते ज्ञानप्राप्तीची आणि आत्मविकासाची उच्चतम अवस्था, उच्चतम पातळी म्हणजे ईश्वरी अवस्था आहे. सरळ सरळ सांगितलं. पुढील काळामध्ये जेव्हा जैन धर्मामध्ये, जैन तत्वज्ञानामध्ये अनेक बदल झाले, तेव्हा आपण वैदिक धर्मातल्या काही उपासना पद्धती स्वीकारल्या, काही सण उत्सव स्वीकारले, पर्युषण पर्वाचा आपण सुरुवात केली. हे सगळं वाईट नाही, उलट चांगलं आहे. जर एखादा उत्सव केल्यामुळे सामाजिक समरसता निर्माण होत असेल, सामाजिक एकी निर्माण होत असेल, तो उत्सव चांगले आहे. आपण वर्तमान महावीरांना आज ईश्वराच्या जागी मानतो, त्यांची पूजा करतो, परंतु ही गोष्ट एक अतिशयोक्तीने किंवा विरोधाभासाने म्हणावी लागते की भारतीय लोकांचा एक ड्रॉबॅक असा आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महापुरुषाला पुजायला सुरुवात करतो, त्याची पूजा करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण त्यांच्यापासून शिकणं बंद करू शकतो. सगळ्या धर्मात आहे असं, हिंदू धर्मात आहे, जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात आहे, सगळ्या धर्मात ही गोष्ट आहे. सगळ्या धर्माला ही अवस्था आलेली आहे की जेव्हा आपण पूजणं सुरू केलं तेव्हा आपण शिकणं बंद करतो. मग शिकणं पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावं लागेल, तर सोप्या सोप्या पद्धतीने त्यांचं तत्वज्ञान समजून घ्यायचं, सोप्या सोप्या पद्धतीने त्यांचं तत्वज्ञान अंमलात आणायचं. कोणत्या कोणत्या गोष्टी आपण अंमलात आणू शकतो. भ्रष्टाचार करणार नाही ही तर सरळ सरळ गोष्ट आहे. भ्रष्टाचार म्हणजे चोरीच आहे. कार्ल मार्क्सने दास कॅपिटल या ग्रंथामध्ये म्हटलं होतं की जेव्हा त्यांनी वर्ग संघर्षाचा जो सिद्धांत सांगितला त्यामध्ये सुद्धा अपरिग्रहाचा त्यांनी उल्लेख केला आहे. जे लोक इतर लोकांची संपत्ती हडपून बसलेले आहेत त्यांना अपरिग्रह शिकणं आणि अपरिग्रहाचे तत्व अंमलात आणणं खूप आवश्यक आहे, असं कार्ल मार्क्सने सुद्धा म्हटलं होतं. गांधीजींना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही हा अपरिग्रहाचा जो सिद्धांत आहे हा कुठून घेतला, तर त्यांनी म्हटलं की मी कार्ल मार्क्सकडून नाही घेतला, मी जैन धर्मातून हा सिद्धांत घेतला आहे. अनावश्यक संपत्ती सोडून देण्याचा, अनावश्यक संपत्तीचा त्याग करण्याचा जो सिद्धांत आहे हा महान सिद्धांत मी जैन धर्मांकडून, महावीर जैनांकडून घेतला, असं गांधीजींचं वाक्य होतं. त्यामुळे हे जे तत्व आहे हे आचरणात आणायला काही प्रमाणात कठीण आहे, परंतु काही प्रमाणात सोपे सुद्धा आहे. जेवढं जमेल तेवढं जर आपण अंमलात आणलं तर एक चांगला समाज निर्माण होण्यासाठी खूप मोठा हातभार आपल्या सर्वांचा लागेल. भारतात निर्माण झालेले इतके धर्म आहेत, हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म आहे, जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे, हे जे धर्म आहेत या धर्मांनी कधीही हिंसेच्या जोरावर धर्मांतरण कोणाचं केलं नाही. बाहेरून आलेले जे दोन धर्म होते या दोन धर्मांनी अतिशय हिंसा केली भारतामध्ये, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण आजही बघतो आहे. म्हणून आता समाज घडवण्यासाठी, एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी महावीरांनी सांगितले तत्व तर पाळायचे आहेत. चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला चांगला मानव निर्माण करावा लागेल, परंतु हा मानव फक्त अहिंसावादी, फक्त सत्यवादी नसावा, तर तो सशक्त सुद्धा असला पाहिजे. त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे आपल्या समाजाचं, आपल्या धर्माचं रक्षण करण्याची. तेव्हा कुठे एक जे महान तत्वज्ञान आहे हे पुढच्या पिढींना आपण सांगू शकतो. त्यामुळे
खरं तर जैन धर्माचं तत्वज्ञान ही तो विस्तृत आहे की 50-55 मिनिट किंवा 1 तासामध्ये आपण त्याच्यावर सांगणं म्हणजे फक्त एक सारांश सांगता येईल त्याचा. तो तर मी प्रयत्न केला. आपण इथे मला संधी दिली, आदरणीय उदापूरकर सर, माझ्या मावशी श्रावणे मॅडम यांनी इथे मला संधी दिली. मी आपल्यासोबत थोडी चर्चा करू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून जो मी अभ्यास करत होतो त्याबद्दलचं चिंतन आपल्यासमोर सादर करू शकलो, आपल्यासमोर मांडू शकलो. यासाठी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आयोजन समितीचे आभार मानतो. या मंदिरातील व्यवस्थापन समितीचेही आभार मानतो. आणि